So today's subject is business law, and this is our second chapter, types of companies. We are in last part of this chapter. So today we will see the advantages and disadvantages of private limited company. First, we will see the advantages. Let's start. The major advantages of a private limited company are as under. First is one of the One of the advantages of private limited company is that members are well known to each other. However, control is in the hands of owner of capital. See, प्रायव्हेट लिमिटेडचा हा ॲडव्हान्टेज आहे की यामधले जे मेंबर्स आहेत ते एकमेकांना व्हेरी वेल नोन एकमेकांना चांगले ओळखत असतात. सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक तर मेंबरशिपवर लिमिट आहे. इथे इथे लिमिटेड मेंबर्स असतात. इथे फक्त मॅक्झिमम 200 मेंबर्स असू शकतात. सो हे जेवढे मेंबर आहेत ते एकमेकांना ओळखत असतात. So is that the members are well known to each other. However, the control is in the hands of owner of capital. जरी कंपनीचा कंट्रोल हा ओनर्स कडे असला तरीही त्यांचे जे मेंबर्स आहेत तर हे मेंबर एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत असतात. In the management of affairs and conduct a business is greater flexibility. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जे डिसिजन्स आहेत किंवा यामधले जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील मॅनेजमेंट देन बिझनेस जो कंडक्ट आहे इट इज इन ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी. यामध्ये फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. मीन्स एखादा घेतलेला डिसिजन आपण जर तो वर्कआउट नाही झाला तर तो चेंज करू शकतो किंवा त्यामध्ये काही आपण करेक्शन्स करू शकतो किंवा तो डिसिजन जो आहे किंवा जे काही ऍक्टिव्हिटी असेल ती आपण इझिली मॉडिफाय करू शकतो. So the business is in greater flexibility. The number of directors in private limited company is at least 2. आता minimum इथे requirement सांगितलेली आहे. The directors of private limited company is at least 2. कमीत कमी 2 डायरेक्टर्स जे आहेत हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये असतात. One of the advantages of private limited company is that it's limited liability. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जी लायबिलिटी आहे ही लिमिटेड आहे. बिकॉज आता त्यांचे जे शेअर होल्डर्स आहेत तर त्यांची लायबिलिटी किती असेल, त्यांनी जेवढे शेअर सबस्क्राईब केले त्याची लायबिलिटी ही तेवढीच झाली. सो इट इज लिमिटेड लायबिलिटी. सो इट इज अ ग्रेटर ॲडव्हान्टेज दॅट्स प्रायव्हेट कंपनी हॅज इट्स लिमिटेड लायबिलिटी. लायबिलिटी जी आहे ती लिमिटमध्ये आहे, लिमिटेड आहे. Next advantage is it has an advantage of public company and partnership firm. आता याला advantage पण मिळणार आहे पब्लिक कंपनी and पार्टनरशिप फर्म सारखेच. Next is a private company after receiving certificate of incorporation start business immediately. प्रायव्हेट कंपनीला जेव्हा सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळणार आहे. सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मीन्स यामध्ये या सर्टिफिकेटमध्ये असं सर्टिफाय केलं जातं की तुम्ही कंपनी आता स्टार्ट करू शकता. सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजेच बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कन्फर्मेशन मिळून जातं. देन यू कॅन इमिडिएटली स्टार्ट अ बिझनेस. सो आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळाल्यावर लगेच स्टार्ट करू शकतो. प्रायव्हेट कंपनी नीड नॉट इश्यू अ प्रॉस्पेक्टस. इट्स सेव्ह टाइम्स अँड मनी. सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रॉस्पेक्टस इश्यू करण्याची गरज नसते. सो नीड नॉट टू इश्यू प्रॉस्पेक्टस. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टस म्हणजे काय, तर एक प्रत्येक कंपनीला प्रत्येक कंपनीचं एक प्रॉस्पेक्टस असतं. मीन्स त्या प्रॉस्पेक्टसमध्ये त्या कंपनीची स्टार्ट ती केव्हा एस्टॅब्लिश झाली, त्या कंपनीच्या
कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहेत, मेंबर्स कोण आहेत, किती कॅपिटल त्यांचं आहे किंवा कंपनीची रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन. मग कंपनीचा ॲड्रेस असेल, कंपनीचे गोल्स, ऑब्जेक्टिव्हज, मोटिव्हज, पर्पज, देन कंपनीची जी काही मॅनेजमेंट बॉडी आहे ती, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन ही प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली असते. सो प्रायव्हेट कंपनी नीड नॉट टू इश्यू प्रॉस्पेक्टस. इट सेव्हज टाईम अँड मनी. मग आता प्रॉस्पेक्टस इश्यू करावं लागत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तर आपला तेवढा वेळ वाचतो आणि मनी सुद्धा. A private company can issue shares to an outsider in case of the further issue of shares. प्रायव्हेट कंपनी जी आहे ही आउटसाइडर्सना सुद्धा शेअर्स जे आहे हे इश्यू करू शकते इन केस ऑफ फर्दर इश्यू इन द शेअर्स. Then private limited companies enjoy tax advantages. The private limited companies ना टॅक्सचे advantages बरेचसे मिळतात. So they can enjoy tax advantages. Next is credibility image. Credibility image of the private limited company is compelling. It helps to attract investors and creditors, securing loan or fund made easy. सी क्रेडिबिलिटी इमेज प्रत्येक बिझनेसचं एक गुडविल असतं. म्हणजेच काय, तर त्याची एक रेप्युटेशन मार्केटमध्ये त्या कंपनीविषयी, कंपनीचं गुडविल काय आहे किंवा ती कशा प्रकारे वर्क करते, ही एक क्रेडिबिलिटी इमेज असते. सर तशीच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सुद्धा क्रेडिबिलिटी इमेज आहे अँड इट हेल्प्स टू अट्रॅक्ट द इन्व्हेस्टर्स अँड क्रेडिटर्स. मग याचा उपयोग कसा होतो किंवा याचा ॲडव्हान्टेज किंवा याचा जो बेनिफिट आहे तो कसा मिळतो, तर कंपनीचं गुडविल जेवढं चांगलं असेल मार्केटमध्ये, तेवढेच जास्त इन्व्हेस्टर तिच्याकडे, त्या कंपनीकडे अट्रॅक्ट होणार आहेत, तेवढेच जास्त क्रेडिटर्स त्यांना मिळणार आहेत. देन सिक्युरिंग लोन अँड फंड मेड इझी. मग त्याच्यामुळेच लोन मिळण्यासाठी सुद्धा हेल्प होणार आहे. देन त्यांना जे काही फंड रेज करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा हे इम्पॉर्टंट असणार आहे. सो क्रेडिबिलिटी इमेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. So these are the advantages of private limited company. So now let's see the disadvantages of private limited company. First is, one of the disadvantages of private limited company is that it restricts the transferability of shares by its articles. See, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये शेअर्सच्या ट्रान्सफरॅबिलिटीवर रिस्ट्रिक्शन्स आहेत. सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही शेअर्स जे आहेत हे इझिली ट्रान्सफर करू शकत नाही आहेत. So this is one of the disadvantage of private limited company is that it restricts the transferability of shares by its articles. आपण इझिली शेअर्स ट्रान्सफर करू शकत नाही, त्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स येतात. सो दिस इज वन ऑफ द डिसएडवांटेज. Next disadvantage is, another disadvantage of private limited company is that it cannot issue prospectus to general public. See, आता यातला हाच पॉइंट आपण ॲडव्हान्टेजेस मध्ये पण बघितला की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रॉस्पेक्टस इश्यू करावं लागत नाही. दी नीड नॉट टू इश्यू प्रॉस्पेक्टस. अँड इट इज ॲडव्हान्टेजेस बिकॉज इट सेव्स टाइम अँड मनी. बट याचा एक डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे, बिकॉज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर प्रॉस्पेक्टस ते इश्यू करत नाहीयेत तर त्यांची इन्फॉर्मेशन ही जनरल पब्लिक पर्यंत पोहोचू शकत नाही. So this is one of the disadvantages of private limited company, that they cannot issue prospectus to general public. ते जनरल पब्लिक ना त्यांच्यापर्यंत ते प्रॉस्पेक्टस इश्यू करत नाहीत. सो त्यांच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन जी आहे ही पोहोचत नाही. प्रॉस्पेक्टसमध्ये ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट कंपनी, कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन असते, ज्यामध्ये कंपनी केव्हा एस्टॅब्लिश झाली, द मॅनेजमेंट बॉडी, देन द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, देन इन्व्हेस्टर्स, त्यांची सगळी लिस्ट असते. त्यानंतर कंपनीचा कॅपिटल किती आहे, कंपनीचा ओव्हरऑल टर्नओव्हर कसा असतो किंवा कंपनी बद्दल सगळ्या इन्फॉर्मेशन, की कंपनी चालू, तिचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, मोटिव्ह काय आहेत, देन पर्पज काय आहे. सो
one of the disadvantages that is the prospectus is not issued to general public. मग आता मुळात हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्रॉस्पेक्टस इश्यू करत नाहीत, ते जनरल पब्लिक पर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचू शकत नाही. सो दिस इज वन ऑफ द डिसएडवांटेज. नेक्स्ट इज in stock exchange shares cannot be quoted. स्टॉक एक्सचेंज मध्ये सुद्धा शेअर्स जे आहेत इट कॅनॉट बी कोटेड. नेक्स्ट, in private limited company the number of members in any case cannot exceed 200. सी, प्रायव्हेट कंपनीमध्ये मेंबरशिपवर रिस्ट्रिक्शन्स आहेत. मिनिमम 2 मेंबर अँड मॅक्झिमम 200 मेंबर्स, यापेक्षा जास्त नाही. 200 मेंबर्सपेक्षा जास्त तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मेंबर्स ॲड करू शकत नाही. सो इथे रिस्ट्रिक्शन आहे. इन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द नंबर ऑफ मेंबर्स इन केस कॅनॉट एक्सीड 200. Private limited company is not allowed to trade under the name of existing company if this will cause confusion for customers and suppliers. प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे यामध्ये त्या कंपनीचं जे एक्झिस्टिंग कंपनीचं जे नेम आहे ते ट्रेड करताना ते यूज करत नाहीत. सो कंपनी इज नॉट अलाउड टू ट्रेड अंडर द नेम ऑफ एक्झिस्टिंग कंपनी इफ दिस विल कॉज कन्फ्युजन फॉर कस्टमर्स. जर कस्टमर्स आणि सप्लायर्स यामध्ये यांना कन्फ्युजन होत असेल देन कंपनी जी एक्झिस्टिंग आहे तिचं नेम ते प्रोव्हाइड करत नाहीत. So private limited company is not allowed to trade under the name of existing company. जे एक्झिस्टिंग कंपनी आहे तिच्याच नावावरती ते ट्रेड करत नाहीत. इफ द कंपनी ceases trading, it must officially be wound up. Then a private company cannot issue a share warrant. प्रायव्हेट कंपनी जी आहे शेअर वॉरंट इश्यू करत नाही. देन नॉट अलाउड टू परचेस इट्स ओन शेअर्स. कंपनी स्वतःचेच शेअर्स परचेस करू शकत नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डिसएडवांटेजेस आहेत. नेक्स्ट पॉइंट इज advantages and disadvantages of public limited company. आता आपण पब्लिक लिमिटेड कंपनीचे जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत अँड डिसएडव्हान्टेज ते बघूया. फर्स्ट वी विल सी ॲडव्हान्टेजेस. देअर इज लिमिटेड लायबिलिटी फॉर शेअर होल्डर्स. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा शेअर होल्डर्सची जी लायबिलिटी आहे ती लिमिटेड आहे. सो दिस इज वन ऑफ द ॲडव्हान्टेज बिकॉज ज्या शेअर होल्डरने जितका शेअर सबस्क्राईब केलेला आहे, जितका त्याचे शेअर्स आहेत त्याची तेवढीच लायबिलिटी आहे, त्यापेक्षा जास्त नाही. The business has separate legal entity. There is continuity even if any shareholder die. बिझनेस ला सेपरेट लिगल एंटिटी आहे, म्हणजेच काय तर त्याचे जे शेअर होल्डर्स आहेत ते वेगळे आहेत, कंपनी ही वेगळी आहे, प्रत्येकाला सेपरेट एक्झिस्टन्स आहे. कंपनी ही सेपरेट आहे, तिचे शेअर होल्डर्स हे सेपरेट आहेत. सो द बिझनेस हॅज सेपरेट लिगल एंटिटी. There is continuity even if the shareholders die. जरी शेअर होल्डर एखादा मरण पावला किंवा एखादा शेअर होल्डर ही पास्ट अवे, देन कंटिन्युटी जी आहे कंपनीची ती कंटिन्युअस राहणार आहे. तिचा कोणताही अफेक्ट हा बिझनेसवर होणार नाही. जसं की आपण लास्ट पॉइंट्समध्ये बघितलं, कंपनी जी आहे ही सतत कंटिन्युअस असते, परपेच्युअल सक्सेशन आहे. मग कितीही मेंबर्स येऊ, कितीही मेंबर्स जाओ, मग ते कोणताही कॉज असेल, कंपनी ही कंटिन्युअस राहते. These businesses can raise large capital sums as there is no limit to the number of shareholders. पब्लिक लिमिटेड कंपनीवर मध्ये शेअर होल्डर्स, नंबर ऑफ शेअर होल्डर्सवर कोणत्याही प्रकारे लिमिट नाहीये.
So they can raise large capital sums. The shares of business are freely transferable, providing more liquidity to its shareholders. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये शेअर्स जे आहेत हे फ्रीली ट्रान्सफरेबल आहेत. तिथे कोणत्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन नाहीये. सो it provides more liquidity to the shareholders. Next is, since the share price reflects the company's health, it will become easy for valuation of merger and amalgamation. The शेअर्सच्या प्राइजेस जे आहेत, इट रिफ्लेक्ट्स द कंपनीज हेल्थ. मग कंपनीज हेल्थ मीन्स कंपनी जी आहे तिची पोझिशन काय आहे, कंपनी कोणत्या स्टेजला आहे, कंपनीची सध्याची सिच्युएशन काय आहे, हे रिफ्लेक्ट होतं त्या शेअर्सच्या प्राइजेसवरून. सो इट बिकम्स व्हेरी इझी फॉर द व्हॅल्युएशन ऑफ मर्जर अँड अमाल्गमेशन. म्हणजे जेव्हा मर्जर किंवा अमाल्गमेशन करण्याची वेळ येते तेव्हा हे खूप इझी होऊन जातं. So these are the advantages of public limited company. ऍडव्हान्टेजेस आपण बघितले होते. फर्स्ट, लिमिटेड लायबिलिटी. यांची लायबिलिटी जी आहे ही लिमिटेड आहे. देन पब्लिक लिमिटेड कंपनी जी आहे हिला सेपरेट लिगल एंटिटी आहे. Then they can raise a large sum of capital because there is no limit for the number of shares. Then the shares are freely transferable. So these are the advantages of public limited company. Next, we will see the disadvantages of public limited company. First is, there are lot of legal formalities required for forming a public limited company. It is costly and time consuming. एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी तिचं फॉर्मेशन होण्यासाठी खूप साऱ्या लिगल प्रोसिजर्स आहेत, लिगल फॉर्मॅलिटीज आहेत, अँड इट इज कंपल्सरी टू फॉलो ऑल द लिगल प्रोव्हिजन्स अँड द रिक्वायरमेंट्स. ज्या लिगल प्रोव्हिजन्स आहेत, ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल कराव्या लागतात. सो देर इज लॉट ऑफ लिगल फॉर्मॅलिटीज आर रिक्वायर्ड फॉर फॉर्मिंग द पब्लिक लिमिटेड कंपनी, अँड दिस ऑल द फॉर्मॅलिटीज आर व्हेरी कॉस्टली अँड टाइम कन्झ्युमिंग. म्हणजे या लिगल फॉर्मॅलिटीज आहेत ह्या खूप कॉस्टली सुद्धा आहेत, ॲज वेल ॲज इट इज टाइम कन्झ्युमिंग. So this is one of the disadvantage for forming of public limited company. In order to protect the interest of ordinary investor, there are strict control and regulations to comply. These companies have to publish the accounts. जे पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत तर इन्व्हेस्टरचा इंटरेस्ट त्या कंपनीमध्ये राहण्यासाठी किंवा तो प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना तिथे स्ट्रिक्ट कंट्रोल किंवा रेग्युलेशन्स जे आहेत हे अप्लाय करावे लागणार आहेत, अँड ते करावे लागतात त्यांना. अँड दीज कंपनीज हॅव टू पब्लिश द अकाउंट्स. आणि पब्लिक लिमिटेड कंपनीना त्यांचे जे अकाउंट्स आहेत किंवा त्यांचा जो फायनल रिपोर्ट आहे हा पब्लिश करावा लागतो. सो दिस इज वन ऑफ द डिसएडव्हान्टेज. The original owner may lose control. पब्लिक लिमिटेड कंपनीवर नंबर ऑफ मेंबर्स वरती कोणत्याही प्रकारची लिमिट नाहीये. अनलिमिटेड मेंबर्स पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये मेंबर होऊ शकतात, कितीही होऊ शकतात, त्यामध्ये कोणती लिमिट नाहीये. सो द ओरिजिनल ओनर्स मे लूज द कंट्रोल. सो समटाइम्स तिथे जे ओरिजिनल ओनर्स आहेत दे मे लूज देअर कंट्रोल. Public limited companies are huge in size and may face management problems such as slow decision making, industrial relation problems, and so on. See, public limited company जी आहे हिची it is huge in size. पब्लिक लिमिटेड कंपनी ही खूप मोठी असते बिकॉज तिथे कोणत्याही प्रकारची लिमिटेशन नाही आहेत नंबर ऑफ मेंबरशिपवर, किंवा तिथे शेअर्स जे आहेत हे इझिली ट्रान्सफर करता येतात. सो ही जी कंपनी आहे ही खूप मोठी असते अँड दे मे फेस द मॅनेजमेंट प्रॉब्लेम्स. आणि जेव्हा कंपनी ही खूप मोठी असते तेव्हा तिचं मॅनेजमेंट करणं तितकंच कठीण असतं. सो मॅनेजमेंटला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, सच ॲज स्लो डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगची जी प्रोसेस आहे ही सुद्धा इथे स्लो होते बिकॉज तिथे नंबर ऑफ मेंबर्स खूप जास्त आहेत. सो त्यांचे जे ओपिनियन आहेत एखादा डिसिजन घेण्यासाठी इथे खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. So slow decision making.
देन इंडस्ट्रियल रिलेशन प्रॉब्लेम्स, अशासारखे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. देन कॉस्ट ऑफ IPO इज व्हेरी हाय. पब्लिक कंपनीना कॉस्ट ऑफ IPO जी आहे ही खूप जास्त आहे. सो कॉस्ट ऑफ IPO इज व्हेरी हाय. दिस इज वन ऑफ द डिसएडव्हान्टेज. सो आपण इथे पब्लिक लिमिटेड कंपनीचे हे डिसएडव्हान्टेजेस इथे बघितलेले आहेत.